नमस्कार मित्रांनो, मी सूरज देशमुख आणि तुम्ही पाहता सह्याद्री माझा न्यूज। तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल, जर आमच्या चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर पाहून घेऊ आजच्या प्रमुख घडामोडी। खरे असाल तर या उपोषण मंडपात या सर्वांच्या समक्ष हे चोरी जर सिद्ध झाली नाही तर माझ्यावर गुन्हे दाखल करा। आणि याच्या मार्फत मला सतत कॉल येत आहे की तुम्ही जोपर्यंत पैसे देणार नाही तोपर्यंत घरडे तक्रार मागे घेणार नाही, अन्यथा आम्ही 21 तारखेपासून तुमच्या कामाच्या संदर्भात उपोषणासाठी बसणार आहे। महात्मा गांधीजींचा मार्ग सत्याग्रह आणि उपोषण, आणि ह्याच उपोषण करते यांच्यावर अनेक असे आरोप होतात। अनेक उपोषणं ते फसव्या खंडणीमुळे फेल पडतात। नमस्कार मित्रांनो, मी सूरज देशमुख आणि तुम्ही पाहता सह्याद्री माझा न्यूज। आज असंच आपल्या दर्यापूर तालुक्यामध्ये आणि तहसील पुढे एक आमरण उपोषण सुरू आहे। उपोषणकर्त्याच्या मागण्या काय आहेत ते आपण जाणून घेऊ। आपल्यापर्यंत उपोषण करतात। दादा नमस्कार। नमस्कार, काय नाव आहे? माझं राजकुमार भगवानजी घरडे, राहणार नवीन पुनर्वसन दर्यापूर। काय विषय काय नेमका? हा विषय भ्रष्टाचारीच्या संबंधात आहे। रस्त्याच्या खनिजाची चोरी करून संबंधितांनी कोट्यावधी रुपयाची चोरी केलेली आहे। त्या मुद्द्याला धरून एक संवेदनशील नागरिक या नात्यानं त्याचा प्रतिकार करण्यासाठी हे आमरण उपोषण केलं आहे मी। दादा नेमका भ्रष्टाचार किती रुपयाचा आणि टेंडर किती रुपयाचं? पहा, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचं काम 1,31,00,000 असताना त्यामध्ये 78,84,000 रुपये त्या रस्त्यामधून चोरी झाली। 28,84,000 एवढं त्या निधीवर जीएसटी आकारण्यात आलं आणि 24,84,000 इतका खर्च झाला। प्रसार माध्यमामध्ये काही ऑडिओ क्लिप व्हायरल झालेल्या आहेत, त्याबद्दल काय म्हणणं आहे? त्या ऑडिओ क्लिपला काय अर्थ आहे हो? थोताना आरोप हे आहेत। नेमका मूळ भ्रष्टाचारीचा मुद्दा भरकटण्यासाठी आपल्यावर झालेले कोट्यावधीच्या आरोपाला बाजूला सारण्यासाठी हे आरोप प्रत्यारोप आहेत। त्या ऑडिओ क्लिप मध्ये माझं कुठं जर नाव असेल, माझा आवाज असेल, माझा फोन असेल, त्यांनी दर्यापूर पोलीस स्टेशन आणि एसपी ऑफिस मध्ये सुद्धा तक्रार संबंधित ठेकेदारांनी दिलेली आहे। हा मग देऊ दे ना, सत्यच आहे। माझं जर त्याच्यामध्ये माझा आवाज, माझा फोन, माझं कुठल्याही प्रकारचं जर तुमचं नाही, एक संबंधित एक कोणतरी पत्रकार आहेत, त्यांचा आवाज आहे आणि ते तुमचेच मित्र आहेत असं त्यांचं सांगणं आहे। आणि या मिळून की एक संदेश की तुमच्यापर्यंत पोहोचायचा असा त्यांचा एक उद्दिष्ट होता। असा आहे की माझा तो तर कोणी मित्र नाही आहे, पण आता असंख्य लोक माझ्याजवळ येतात, बोलतात, तर मी ठामपणे ही गोष्ट सांगू शकतो की मी मुख्य मुद्द्याला भरकटून संबंधितांनी त्या समोरच्या कोण्या पत्रकाराला पैसे देऊन माझी बदनामी करण्यासाठी, मुख्य मुद्द्याला भरकटवण्यासाठी हा मुद्दा प्रसार माध्यमांनी तुम्ही त्यांना 3 लाख रुपये मागितलेले होते? अजिबात नाही, बोलणं नाही, फोन नाही, शब्द नाहीत, काहीही नाही। जर सिद्ध झालं तर तुमच्या सर्वांच्या समोर वाटेल ते सजा भोगण्यास मी तयार आहे। एक मला सांगा, 3 लाख त्यानंतर 1,20,000 आणि 30,000 त्या पत्रकाराचे, तुम्हाला 1 लाख रुपये द्यायचे होते, 30,000 रुपये त्या संबंधित पत्रकाराला द्यायचा, या विषयावर काय बोलणं? अजिबात नाही, मला काही त्याची वाच्यता, मला हे गोष्ट ऐकूनच हसायला येते की ज्या गोष्टीची मला भनक नाही, माहिती नाही, यांनी काय आपले स्वतःच्यावर होत असणारे आरोप भरकटण्यासाठी काय हे मुद्दे करतात। अहो, तुम्ही जर खरे असाल तर या उपोषण मंडपात या सर्वांच्या समक्ष हे चोरी जर सिद्ध झाली नाही तर माझ्यावर गुन्हे दाखल करा। आणि मी जर त्या ऑडिओ क्लिप मध्ये असेल, मी जर पैशाची मागणी करत असेल तर माझ्यावर गुन्हे दाखल करा। खोटं आहे सगळं। त्यांनी संबंधितांनी जो ठेकेदार आहे त्यांनी तुमच्यावर आरोप केलेले। माझ्यावर आरोप तर कोणी कोणावर करते हो? आरोपाला काही पाठबळ पुरावा पाहिजे ना। माझा आवाज, माझा त्यांनी 1-2 पेनड्राईव्ह, एक एसपी ऑफिसला आणि एक आपल्या दर्यापूर देऊ दे ना, चॅटिंग पण आहे व्हॉट्सअपची, बिलकुल देऊ द्या। त्या चॅटिंग मध्ये माझा जर नंबर असेल, माझा जर बोलणं असेल, माझा जर आवाज असेल, माझा जर मोबाईल नंबर असेल तर मी गुन्हा भोगण्यास तयार आहे। आरोप प्रत्यारोप होत राहतात। अनेक निकृष्ट दर्जाचे बातम्या आपण आपल्या चॅनलवर प्रकाशित करत असतो, पण खरोखर काही असे कामं असतात की ते खरोखर निकृष्टच्या दर्जाचे असतात का? आज आपल्या दर्यापूर तालुक्यामध्ये एक असाच एक विषय आपल्या घडलेला आहे। मित्रांनो नमस्कार, मी सूरज देशमुख आणि तुम्ही पाहता सह्याद्री माझा न्यूज।
आज आपल्यासोबत जे आपण पूर्वी जे शूटिंग आपण केलेलं आहे आणि जे बातमी आपण जे व्हिडिओ तुम्ही यापूर्वी पाहिलेले आहेत त्या संदर्भातले काही आरोप जे संबंधित ठेकेदार आहेत आशिष चोंडके त्यांच्यावर केलेले आहेत. दादा, तुमच्यावर उपोषणकर्त्यांनी आरोप केलेले आहेत, काय सांगू शकता? माझे आरोप हे संपूर्ण खोटे आणि नुसतं पैशाची खंडणी करण्यासाठी केलेले आरोप आहे. त्यांचे मला टोटल 16 व्हॉट्सअपवर आणि साधे कॉल आलेले होते. सर्व कॉल आल्यानंतर मी सर्व कॉलचा डाटा सर्व SP ऑफिस, IG ऑफिस, त्यानंतर दर्यापूर पोलीस स्टेशनला दिलेले आहे. त्यांनी मला एक महिन्याच्या आधी 3 लाख रुपये मागितलेले होते. एक तर तुम्ही मला 3 लाख रुपये द्या, नाहीतर मी तुमच्या कामाची तक्रार दाखल करणार. म्हटलं मी तुम्हाला पैसे तर देऊ शकणार नाही. त्यानंतर मला काल 19 तारखेला कॉल आले की तुम्ही आम्हाला 1.5 लाख रुपये तरी द्या. 1.5 लाख न देता मी म्हटलं मी तुम्हाला तेही देऊ शकत नाही. 1,30,000 द्या, 1,20,000 दादा, द्या. हे खंडणी तुम्हाला कोणी मागितली? मला राजेंद्र वाटाणे आणि हे राजकुमार घरडे हे त्यांचा माणूस आहे. नाही, त्याची उपोषणकर्त्याची अशी म्हणणं आहे हो. की मी त्यांना फोन नाही केला. हो. तर मी जर फोन केला असेल, असं जर काही एव्हिडन्स जर असेल, हो. तुम्ही जे शिक्षा देसाल मी ते भोगायला तयार आहे. राजकुमार घरडे आणि राजेंद्र वाटाणे. राजकुमार घरडेंनी तुम्हाला फोन केलेला आहे? राजकुमार घरडेनं फोन नव्हता केलेला. ते मला दोघे जण भेटायला आलेले होते आणि त्यांचा जो मुखिया आहे मेन राजेंद्र वाटाणे याच्या मार्फत मला सतत कॉल येत आहे की तुम्ही जोपर्यंत पैसे देणार नाही तोपर्यंत घरडे तक्रार मागं घेणार नाही, अन्यथा आम्ही 21 तारखेपासून तुमच्या कामाच्या संदर्भात उपोषणासाठी बसणार आहे. त्यामुळे तुमची नाहक बदनामी होणार आणि आम्ही तुमच्याजवळून पैसे कोणत्याही मार्गाने वसूल करू शकतो. तुम्ही फक्त नाही म्हणा. तशा मी पूर्ण ऑडिओ क्लिप SP ऑफिस, त्यानंतर IG ऑफिस, त्यानंतर दर्यापूर पोलीस स्टेशनला माझी तक्रार दाखल करून पूर्ण पेनड्राईव्ह मध्ये डाटा मी दिलेला आहे त्यांना. म्हणून संबंधित आरोपींवर कायदेशीर कारवाई करावी हीच माझी शासनाकडे मागणी आहे. महात्मा गांधीने जो सत्याग्रहाचा एक संदेश दिलेला होता, त्यानंतर उपोषण, आमरण उपोषण, त्यानंतर आंदोलन एक संवैधानिक मार्ग असते. पण या संवैधानिक मार्गाला डाग लावण्याचं काही आंदोलक करत आहे, असा आरोप आशिष चोंडके ठेकेदार यांनी केलेला आहे. मित्रांनो, जुळून राहा सह्याद्री माझा न्यूज करिता सुरज देशमुख, दर्यापूर.